पंचनामे करून सगळ्यांना मदत केली जाईल. 14 लाख एकर जमीन. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या इंडिया न्यूज रिपोर्ट यूट्यूब चॅनलमध्ये. चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलोय मोठी अपडेट. केंद्र सरकारची मोठी घोषणा जाहीर. सर्व शेतकऱ्यांना नुकसानग्रस्त भागाची पंचनामे करून शासन मदत करणार आहे. याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत. महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. नद्या धोक्याच्या पातळीने वाहतात. धरणावरून विसर्ग सुरू झालाय आणि अति मुसळधार पावसामुळे शेती पाण्याखाली गेली. शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहेत. याच नुकसान भरपाईबद्दल परिस्थितीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची घोषणा जाहीर केली आहे. ही काय घोषणा आहे जी मित्रांनो, चला तर जाणून घेऊया. मित्रांनो, शेतकऱ्यासाठी काय अपडेट आहे? शेतकऱ्याचे नुकसान अतिवृष्टीमुळे झाले. सरकारने तब्बल 14 लाख एकर जमीन पाण्याखाली गेली आहे. 2 दिवसात तातडीत सतत पाऊस पडल्यामुळे हजारो शेतकऱ्यांचे पीक नष्ट झाले. यावर मित्रांनो देवेंद्र फडणवीस म्हणाले, याच पार्श्वभूमीवर पंचनामे करून शक्य तितक्यात कमी वेळात शेतकऱ्यांना मदत दिली जाईल. मित्रांनो, फडणवीस यांनी स्पष्ट केले की सरकार शेतकऱ्यासोबत आहे. पंचनामे वेगाने पूर्ण करून आर्थिक मदत थेट दिली जाईल. मित्रांनो, ही होती ती अपडेट. शेतकऱ्याच्या अतिवृष्टी झाल्यामुळे सरकारला पंचनामे करून होय तेवढेच मदत करणार आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. या मदतीची हमी खरंच शेतकऱ्यांना दिलासा देणारी ठरते का, हे पुढील काही दिवसात दिसेल. असेच नवीन नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.